नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मॅट्रिसेस मधला आपल्याकडे नेक्स्ट टाइप आहे एक्झाम्पल ऑन ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स। बघा ट्रान्सपोज मॅट्रिक्स म्हणजे कसं करायचं आहे, आपल्याला रो ला कॉलम करा आणि कॉलमला रो करा। बघा पहिलं एक्झाम्पल आहे a इज इक्वल टू, इथे फर्स्ट रो बघा 1 3 आणि सेकंड रो 2 4। इथे b तुम्हाला दिला आहे 2 -1 3 and 2। बघा अगोदर लिहून घ्या a इज इक्वल टू 1 3 2 4। इथे बघा b इज इक्वल टू 2 -1 3 2। आलं लक्षात? आपण अगोदर काय करू, a ट्रान्सपोज आणि b ट्रान्सपोज अगोदर करून घेऊ। लक्षात घ्या a ट्रान्सपोज तुम्हाला करायचा आहे। a ट्रान्सपोज करा म्हणजे रो ला कॉलम करा, कॉलमला रो करा। बघा हा जो रो आहे 1 3, तर कॉलम मध्ये घ्या 1 3, म्हणजे थोडक्यात काय आडव्याला उभं लिहा। इथे बघा सेकंड रो ला कॉलम करा 2 4, झाला बघा हा ट्रान्सपोज। त्यानंतर बघा बी ला ट्रान्सपोज करून घ्या। बघा बी ला ट्रान्सपोज रो आहे, पहिल्या रो ला पहिला कॉलम करा 2 -1 आणि दुसऱ्या रो ला त्याला कॉलम करा 3 2। आलं लक्षात? बघा त्यानंतर तुम्हाला करायचं आहे ए बी ट्रान्सपोज, पण त्या अगोदर तुम्हाला ए बी चं मल्टिप्लिकेशन करून घेणं गरजेचं आहे। तर बघा ए बी इज इक्वल टू, बघा ए बी आपण फाइंड आउट करू। ए बी ची व्हॅल्यू लिहा a 1 3 2 4 into 2 -1 3 2। बघा ए बी याला काय करा, रो इंटू कॉलम। बघा रो इंटू कॉलम मध्ये करूया आपण, लक्ष द्या इकडे व्यवस्थित। बघा रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम। बघा आपण आता फर्स्ट कॉलमला मल्टिपल करून घेऊ, म्हणजे लक्षात घ्या 1 × 2 2। इथे बघा 3 3 9। इथे बघा फर्स्ट रो इकडच्या सेकंड कॉलमला करा 1 × -1 3 2 6। इथे बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 2 4 प्लस 4 3 12। इथे बघा 2 × -1 -2 and 4 2 8। बघा पुढे ए बी इज इक्वल टू 2 + 9 11। इथे बघा 6 - 1 5। इथे बघा 12 + 4 16। इथे बघा 8 - 2 6। बट तुम्हाला सांगितलेलं काय, ए बी ट्रान्सपोज सांगितलेलं आहे। मग बघा इथे लिहा ए बी ट्रान्सपोज। मग चला रो ला कॉलम करा, फर्स्ट रो आहे फर्स्ट रो ला फर्स्ट कॉलम करा। इथे बघा सेकंड रो आहे त्याला सेकंड कॉलम करा। आलं लक्षात? याला म्हणा 1 नंबर। त्यानंतर बघा बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज। बघा तुम्ही अगोदर इथे ट्रान्सपोज करूनच घेतलेलं आहे। त्यानंतर बघा बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज। बघा बी ट्रान्सपोज ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे बघा इथे 2 3 -1 2 इंटू, त्यानंतर बघा ए ट्रान्सपोज 1 2 3 4 1 2 3 4। बघा इथे सुद्धा बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज, याला सुद्धा काय करा, रो इंटू कॉलम। बघा बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज। आता लक्षात घ्या फर्स्ट रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिपल करा, परत फर्स्ट रोनी सेकंड कॉलमला मल्टिपल करा। बघा 2 1 2। इथे बघा 3 3 9। त्यानंतर बघा याच फर्स्ट रोनी सेकंड कॉलमला करा 2 2 4 and 3 4 12। आता बघा सेकंड रो आहे, सेकंड रोनी फर्स्ट कॉलमला आणि सेकंड रोनी सेकंड कॉलमला -1 × 1 -1 and 3 2 6। त्यानंतर बघा -1 × 2 म्हणजे हा झाला -2 आणि 2 4 8। बघा बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू
2 plus 9 11, 12 plus 4 16, 6 minus 1 5, 8 minus 2 6. बघा याला म्हणा 2 नंबर. आता फर्स्ट आणि सेकंड चेक करून बघा. इथे बघा पहिल्या रो मध्ये 11 16, इथे सुद्धा पहिल्या रो मध्ये 11 आणि 16 आहे. इथे सेकंड रो ला बघा 5 and 6, इथे सुद्धा बघा 5 and 6. अशा पद्धतीने आपण ते व्हेरीफाईड केलंय. व्हेरीफाईड AB ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. बघा असं एक छोटंसं एक्झाम्पल आहे, पण ते 4 मार्कासाठी एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. A इज इक्वल टू पहिल्या रो मध्ये बघा 2 3 -1 आणि सेकंड रो मध्ये बघा 4 5 and 0. तसं इकडे B चा तुम्हाला एक कॉलम दिला बघा. B मध्ये बघा -1 2 4 हा फर्स्ट रो, 1 3 0 हा एक सेकंड रो. इथे तुम्हाला व्हेरीफाईड करायचे बघा A प्लस B ट्रान्सपोज. इथे A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. सगळ्यात अगोदर आपण काय करून घेऊ, हायद्या याला आपण ट्रान्सपोज अगोदर करून घेऊ. म्हणजे बघा A ट्रान्सपोज. बघा A ट्रान्सपोज मला माहिती पडलं. ट्रान्सपोज कसं करायचं, रोला कॉलम करा. बघा पहिला जो रो होता तर आपण कॉलम करतोय 2 3 -1. इथे बघा हा दुसरा जो रो आहे त्याला कॉलम मध्ये घ्या 4 5 0. बघा हा झाला तुमच्याकडे ट्रान्सपोज A ट्रान्सपोज. इथे बघा B ट्रान्सपोज. B ट्रान्सपोजला सुद्धा तसंच करा. रोला कॉलम मध्ये करून घ्या. म्हणजे -1 2 4 -1 2 4. इथे बघा 1 3 0. बघा अशा पद्धतीने हा आपल्याकडे A ट्रान्सपोज आणि B ट्रान्सपोज आपण तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा A प्लस B. अगोदर काय काढून घ्या, A प्लस B काढू, नंतर मग त्याचा ट्रान्सपोज करू. बघा A प्लस B 2 3 -1 4 5 0 प्लस इथे बघा -1 2 4 1 3 0. बघा A प्लस B समोरासमोर करा. 2 -1 2 -1 1. इथे बघा 3 प्लस 2 5. इथे बघा -1 प्लस 4 3. इथे बघा 4 प्लस 1 5. इथे 5 प्लस 3 8. 0 प्लस 0 8. हा आपल्याकडे आला आहे A प्लस B. पण आपल्याला काय पाहिजे, A प्लस B ट्रान्सपोज. बघा A प्लस B ट्रान्सपोज. ट्रान्सपोज तुम्हाला माहिती काय असतं. ट्रान्सपोजला काय करा, रोला कॉलम. बघा पहिला जो रो होता 1 5 3 याला कॉलम मध्ये लिहा 1 5 3. इथे बघा सेकंड रो, या सेकंड रोला सेकंड कॉलम मध्ये घ्या. म्हणजे 5 8 0. बघा याला आपण म्हणूया ते 1 नंबर. आलं लक्षात. बघा पुढे त्यानंतरची इज इक्वल टू इकडची केस बघा. A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. ऑलरेडी आपण ट्रान्सपोज करून घेतलंय, म्हणजे फक्त आपल्याला ऍडिशन करणं बाकी. तर लक्षात ठेवा A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. बघा A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज 2 4 3 5 -1 0 प्लस B ट्रान्सपोज बघा -1 1 2 3 4 0. बघा अशा पद्धतीने A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज आपल्याकडे आहे. चला समोरासमोर तुम्हाला त्यांची ऍडिशन करायची आहे. लक्षात घ्या 2 -1 1 4 प्लस 1 5 3 प्लस 2 5 5 प्लस 3 8. इथे बघा -1 प्लस 4 3 0 प्लस 0 0. आता इथे लक्षात घ्या याला म्हणा 2 नंबर. आता तुम्ही नीट चेक करा. इथलं इक्वेशन बघा फर्स्ट 1 5 5 8 3 0. इथे बघा 1 5 5 8 3 0. याचा अर्थ इक्वल आलाय, म्हणजे आपण हे व्हेरीफाईड केलेलं आहे. देयरफॉर A प्लस B ट्रान्सपोज इज इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. बघा अशा पद्धतीने आपण ऍडिशनचं सुद्धा आपण इथे ट्रान्सपोज व्हेरीफाईड करून दाखवलेला आहे.